नमस्कार विद्यार्थी आणि पालक. मायसेल्फ वैजनाथ लांब सर, लांब्स मॅथमॅटिक्स क्लासेस बीड. आज सगळ्यांसमोर येण्याचं मुख्य कारण म्हणजे नुकताच लागलेला आपला UPSC रिझल्ट 2025. सगळ्यांनी ह्या रिझल्ट बद्दल खूप चौकशी झाली असेल, खूप पाहिलं असेल की आपल्या खूप ग्रामीण भागातून सुद्धा खूप मोठे मोठे रिझल्ट आलेले आहेत, बरोबर आहे. तर मला तुमच्यावर एक थोडीशी माहिती द्यायची आहे की ऍक्च्युली ह्या UPSCच्या रिझल्टमध्ये कोणत्या फील्डचे किती पर्सेंटेज आहे, म्हणजे कोणत्या फील्डच्या बॅकग्राऊंड मध्ये मॅक्सिमम सिलेक्शन रेट कुणाचा आहे. तर आपण पाहूया बेसिक्स. ठीक आहे, पहा. वाय इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स हॅव मोर सिलेक्शन रेट इन UPSC. म्हणजे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झालेले मॅक्सिमम मुलं हे UPSC कडे का वळतात किंवा UPSC मध्ये सिलेक्शन रेट ह्यांचं का जास्त आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांचं सिलेक्शन रेट पाहूया की कोणत्या फील्डचं किती आहे. पहा, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट सिलेक्शन रेट इज 66.6%. म्हणजे जवळपास 67% देशातले सगळे IAS IPS असतील ऑफिसर्स हे सगळे इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडचे आहेत. म्हणजे त्यांनी 12th सायन्स JEE किंवा MST CET ची प्रिपरेशन करून त्यांनी इंजिनिअरिंग केले आणि त्यानंतर त्यांनी IAS किंवा सिव्हिल सर्व्हिसचा ध्यास घेतलेला आहे. आणि त्यामधून आपले 67% इंजिनियर्स हे सिलेक्ट झालेले आहेत UPSC 2025 मध्ये. त्यानंतर सेकंड नंबरला येते ह्युमॅनिटीज 21.8%, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 22% स्टुडंट्स हे ह्युमॅनिटीजच्या सब्जेक्ट्स मधून सिलेक्ट झालेले आहेत किंवा बॅकग्राऊंड असलेले. त्यानंतर थर्ड आहे ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे. सायन्स म्हणजे कोणतं बॅकग्राऊंड, ज्यांचं BSc झालेलं असेल, केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, त्या साईडचे म्हणजे ज्यांचं BSc मध्ये किंवा MSc झालेले अशा बॅकग्राऊंड मधले 6.4% मुलांचं सिलेक्शन हे UPSC मध्ये झालेलं आहे, लक्षात ठेवा. आणि लास्ट आहे मेडिकल सायन्स. मेडिकल म्हणजे जेवढे आपले स्टुडंट्स हे मेडिकल फील्डमध्ये आहेत, जसे की MBBS असतील, BMS असेल किंवा BDS असेल, तर या फील्डच्या बॅकग्राऊंड मधून 5.6% स्टुडंट्स हे UPSC साठी पात्र झालेले आहेत. आता तुम्ही सगळ्यांनी विचार केला असेल की सर तुम्ही जे म्हणताय हे खरं आहे का, कारण की इंजिनिअरिंग झालेल्या मुलांचं हे 67% पर्सेंटेज असू शकतं का UPSC मध्ये. तर गाईज हा डेटा जो आहे ना ऍक्च्युली लाईव्ह डेटा आहे. म्हणजे जे रिसेंटली 2025चा आपला 2-3 दिवसापूर्वी जो रिझल्ट लागलेला आहे त्या डेटामधून आपण सिलेक्शन ऑफ स्टुडंट्सचं पर्सेंटेज काढलेलं आहे. तर त्यापैकी 66.6% मुलांचं बॅकग्राऊंड हे इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आहे. ठीक आहे, त्यामध्ये आता त्याच्या मागे भरपूर रिझन्स आहेत गाईज, ते आपण आता बेसिकली आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर मग पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण जे महाराष्ट्रातले जे टॉप रँकर्स आहेत किंवा जे टॉप UPSC मध्ये सिलेक्ट झालेले स्टुडंट्स आहेत त्यांचं बॅकग्राऊंड पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा बघा, डोंगरे अर्चित पराग UPSC ऑल इंडिया रँक 3, ऑल इंडिया रँक 3 आलेला या मुलाचा 2024च्या एक्झामिनेशन मध्ये, ज्याचा की आपला रिझल्ट 2-3 दिवसापूर्वी लागलेला आहे. आता जर आपण अर्चित डोंगरेचं जर बॅकग्राऊंड पाहिलं, लक्षात ठेवा IT कंपनीमध्ये तो जॉब करत होता. जॉब करत करत त्याला असं काय वाटलं की त्याला सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करावं असं वाटलं. तर त्या ध्येयामध्ये त्यानं काय केलं की ITचा जॉब सोडून देऊन नंतर त्यानं सिव्हिल सर्व्हिसचा ध्यास घेतला आणि देशामध्ये ऑल इंडिया रँक 3 अशी त्याने रँक गाठलेली आहे. खूप अद्भुत प्रवास आहे, कारण की याचं बॅकग्राऊंड काय आहे, VIT वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये यानं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं, कोणतं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आणि त्यानंतर त्यानं IT मध्ये सुद्धा जॉब केलेला आणि नंतर सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करून देशामध्ये 3rd रँक हासिल केलेला आहे. ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये गाईज, कारण की इंजिनिअरिंग करून त्यानंतर देशात 3rd रँक आणणं, बरोबर आहे का. तसेच असे भरपूर रँकर्स आहेत आपल्या महाराष्ट्रामधून सुद्धा. दुसरा आहे शिवांश जागडे. वयाच्या केवळ 22व्या वर्षी या मुलाने UPSC मध्ये 26th रँक आणलेला आहे. आता याचं बॅकग्राऊंड पाहूया आपण. पुण्याचाच आहे हा रहिवासी. तर बघा, याचं जर अनुकूल शिक्षण जर पाहिलं तर राजगड तालुक्यातील शिवांश वडिलांच्या व्यवसायामुळे पुण्यात कुटुंबासह स्थायिक झालेला होता आणि पुण्यामध्येच त्याचं प्राथमिक शिक्षण झालेलं. त्या प्राथमिक शिक्षणानंतर त्यानं BSc मॅथमॅटिक्स हा कोर्स केलेला. म्हणजे मॅथमॅटिक्स पहा, BSc असेल तरी पण मॅथमॅटिक्स मध्ये त्यानं त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं कम्प्लीट. आणि त्यानंतर त्याचा पहिल्यापासूनच ध्यास होता की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे UPSCच करायची आहे आणि IAS IPS ऑफिसरच बनायचं आहे. BSc मॅथमॅटिक्स करत असताना फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यानं फर्स्ट इयरलाच UPSCचं प्रिपरेशन स्टार्ट केलेलं. ऑब्व्हियसली त्याचा मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असल्यामुळे त्याचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स असेल किंवा कॅल्क्युलेशन स्पीड असेल हे खूप चांगलं होतं. त्यामुळे त्याचं वयाच्या 22व्या वर्षी देशामध्ये ऑल इंडिया रँक 26 UPSC मध्ये त्याला मिळालेला आहे, लक्षात ठेवा.
एवढं सोपं नाहीये वयाच्या 22व्या वर्षी 26 रँक मिळवणं सुद्धा, बरोबर आहे का? हा सुद्धा आपल्या पुण्याचाच आहे. नेक्स्ट आहे नंबर आपला आदिती संजय चौगुले. आता यांचं थोडंसं वय जास्त आहे, परंतु त्यांच्याबद्दल सांगावंसं वाटलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 2023 ला सुद्धा यांनी युपीएससी क्रॅक केलेली आहे, बरोबर आहे. 2023 ला त्यांचा रँक जो होता तो 433वा रँक होता, परंतु त्यांना पाहिजे तशी पोस्ट भेटलेली नाहीये. त्यामुळे त्यांनी पुन्हा प्रयत्न केलेला आहे 2024 मध्ये आणि त्यांचा ऑल इंडिया रँक हा 63वा आलेला आहे, बरोबर. आता आदिती संजय चौगुले यांचं जरी बॅकग्राऊंड पाहण्यात आलं तर यांचं हे इंजिनिअरिंगच झालेलं आहे. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येथून स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजेच त्यांचा मेकॅनिकलचा कोर्स झालेला आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्यांचं कंप्लीट झालेलं आहे आपल्या वालचंद कॉलेज ऑफ सांगली यामधून. आता तुम्ही म्हणता सर बऱ्यापैकी इंजिनियर्स किंवा मॅथमॅटिक्सच्या बॅकग्राऊंडचे सगळे आपले IAS आणि IPS ऑफिसर दिसत आहेत, तर एक्झॅक्टली बरोबर आहे गाईज. त्याच्या मागे खूप सारं रिझन आहे बघा. आणि सगळ्यात आपला फेमस जो सध्याला सोशल मीडियावर सेन्सेशन आहे, म्हणजे दिवस रात्र जर आपण स्टेटस पाहिले फेसबुक इंस्टाग्राम, तर सध्याला आपला फेमस जो मुलगा आहे तो म्हणजे आपला बीरदेव डोने. आता या मुलाचं खूप स्ट्रगल आहे, म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये यानं संघर्ष करून UPSC मध्ये यश संपादन केलंय. म्हणजे त्याचं प्राथमिक शिक्षण कागल तालुक्यातल्या एका छोट्याशा खेडेगावात झालेलं. त्यानंतर त्याला खूप म्हणजे मेंढपाळ हा व्यवसाय करत करत त्यानं प्राथमिक शिक्षण घेतलेलं आहे. परंतु जेव्हा तो 8, 9, 10 ला आला, 10th एक्झामिनेशन मध्ये सुद्धा त्याने टॉप केलेलं आहे 96% गुण घेऊन. लक्षात ठेवा, आपल्याला असं वाटतं की तो व्यवसाय करत आहे, मेंढपाळ व्यवसाय करत आहे, म्हणजे त्याला शिक्षणासाठी खूप अवघड गेलं असेल, परंतु त्यानं तेवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा अभ्यास करून 96% गुण घेतलेले आहेत. लक्षात ठेवा. नंतर 11वी 12वी मध्ये सुद्धा त्याला 89% गुण घेऊन चांगल्या मेरिटमध्ये पास होऊन त्यानं 12वी नंतर पुण्यातल्या नामांकित कॉलेज दॅट इज COP म्हणजेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोर्स केलेला आहे. लक्षात ठेवा, भरपूर लोकांना हे माहित नसेल की बीरदेवचं सुद्धा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजमधून त्याचं इंजिनिअरिंग झालेलं आहे. लक्षात ठेवा. इंजिनिअरिंग झाल्यानंतर 2020 ला त्याचा इंजिनिअरिंग पास आउट झाला आणि त्यानंतर त्याचं ध्येय असं होतं की आपल्याला ही सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करायचे. सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करण्यासाठी त्यानं स्पेशल एक 6 महिने कोचिंग घेतलेलं आणि त्यानंतर सेल्फ स्टडी करून UPSC मध्ये देशात 551वा रँक मिळवलेला आहे. म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे बीरदेवचं, कारण की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करून आपल्याला स्वतःला प्रूव्ह करत, म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये असताना तर त्यांना अक्षरशः कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत काम करून खूप साऱ्या पैशाची अडचण असताना सुद्धा सगळ्या परिस्थितीवर मात करून आज देशामध्ये सगळ्यात सक्सेसफुल ठरलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर डिस्कस करायचं म्हणजे आता तुम्ही पाहिलं की आपण 3-4 मुलांचं महाराष्ट्रातले जे टॉपच्या UPSC मध्ये रिझल्ट मध्ये आलेले त्यांचं डिस्कशन केलं. आता तुम्ही पाहिलं असेल की मॅक्सिमम मुलं हे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत, बरोबर आहे. तर याचं मेन रिझन काय असेल बरं? इंजिनिअरिंग ही टफेस्ट एक्झामिनेशन आहे आपल्या देशामधली, बरोबर आहे. तर हे काय झालं असेल की म्हणजे असं काय यांच्याकडे एक्स्ट्रा स्किल्स आहेत की एवढं जास्त पर्सेंटेज, म्हणजे देशात जेवढे UPSC करतात म्हणजे UPSC मध्ये सिलेक्ट होतात त्यापैकी जर 67% अप्रॉक्सिमेटली 67% जर लोक इंजिनियर सिलेक्ट होत आहेत, तर काय रिझन असेल? सगळ्यात महत्वाचं रिझन म्हणजे हाय प्रॉब्लेम स्किल्स. म्हणजे कोणत्याही प्रकारचा जर प्रॉब्लेम आला तर ह्यांच्याकडे जी ॲबिलिटी ऑफ सॉल्व्हिंग द प्रॉब्लेम्स ही खूप जास्त असते, कारण की 11-12 ला खूप सारं मॅथमॅटिक्स आहे. त्यानंतर इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला अनालाइज करायची सिस्टीम आहे, खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, बरोबर आहे का नाही. त्यानंतर सेकंड पॉइंट म्हणजे हाय लेवल ऑफ क्रिटिकल थिंकिंग. आता क्रिटिकल थिंकिंग काय असते की म्हणजे एखादा जर सेन्सिटिव्ह विषय असेल, सेन्सिटिव्ह गोष्ट असेल, त्याबद्दल प्रॉपर डिसिजन घेऊन अनालाइज करून स्टडी करून त्यावरती निर्णय घेणं, एका कन्क्लुजनवर पोहोचणं, ही खूप सारे लोक करू शकत नाहीत. लक्षात ठेवा, हे जे स्किल्स आहेत ना हे इंजिनिअरिंग मध्ये खूप सारे डेव्हलप होतात, जसं की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स असतील, क्रिटिकल थिंकिंग असेल, अनालिटिकल स्किल्स असतील. अनालिटिकल म्हणजे काय? एखादा सपोज सिच्युएशन दिली आहे तुम्हाला, त्या सिच्युएशन मधून एखादं सोल्युशन काढणं किंवा एखादा प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरती काम करत करत एखादी नवीन गोष्टी तयार करणं, म्हणजे इनोव्हेशन आलं, त्यामध्ये इमॅजिनेशन आलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आपल्या इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडमध्ये डेव्हलप होतात प्रॉपरली. आणि लास्ट म्हणजे त्यांच्याकडे सॉफ्ट स्किल सुद्धा खूप सारे असतात, जसं की आपलं कम्युनिकेशन स्किल असेल इंग्लिश, त्यानंतर आपलं स्टेज डेअरिंग असेल किंवा प्रेझेंटेशन स्किल्स असतील, तुमचं कॉन्फिडन्स लेवल असेल. ह्या सगळ्या गोष्टी इंजिनिअरिंगच्या मुलांच्या खूप साऱ्या ऍडव्हान्समध्ये असतात, म्हणजे ऑलरेडी त्यांचं बॅकग्राऊंड स्ट्रॉंग असतं त्यांना, त्यामुळे त्याला एवढं स्ट्रगल करावं लागत नाही UPSC मध्ये. म्हणजे स्ट्रगल तर आहेच, परंतु त्यांचं ऑलरेडी बेसिक हे फाउंडेशन
जसं की IIT किंवा नीट करण्यासाठी आपल्याला बेसिक फाउंडेशन पक्क असणं गरजेचं आहे, तसंच UPSC किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन करण्यासाठी तुमचं जे फाउंडेशन पक्क असतं ना ते इंजिनिअरिंगच्या ग्रॅज्युएशन या कोर्समध्ये कम्प्लीट होतंय. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की काय रिझन असेल की मॅक्सिमम सिलेक्शन ऑफ रेशो हा इंजिनियर लोकांचा आहे UPSC एक्झामिनेशन मध्ये. ठीक आहे. आय होप सगळ्यांचे हे डाऊट्स वगैरे क्लिअर झालेले असतील की इंजिनिअरिंग मध्ये जो आपण सब्जेक्ट शिकतो हे खूप सारे उपयोगी पडतात आपल्याला. जसं की आपण 11th ला PCB किंवा PCM ग्रुप घेतो, पण खूप साऱ्या मुलांचं एक मनात शंका असते, सर मला मॅथ अवघड जाते, मी मॅथमॅटिक्स घेतलंच पाहिजे का नाही, कारण की मला तर मेडिकल करायचंय. बरोबर आहे. पण असं नाही गाईज, कारण की जेव्हा तुम्हाला मेडिकल करायचंय म्हणजे तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोच लागणार आहे, पण परंतु मॅथमॅटिक्स घेतल्यानं तुमची जी ग्रास्पिंग पॉवर वाढते, तुमची जी अनालिटिकल थिंकिंग वाढते, तुमची जी कॅल्क्युलेशन स्पीड वाढते, ही खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का तुमचे जर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स चांगले असतील तर ऑब्व्हियसली त्याचा फायदा तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये होतो. त्यामुळे माझं असं रिकमेंडेशन आहे की भरपूर मुलांनी 11-12 ला मॅथमॅटिक्स केलंच पाहिजे, कारण की त्याचा फायदा हा कुठं ना कुठं तुम्हाला आयुष्यात होतोच. का तुमचे बाकीचे जे सॉफ्ट स्किल्स आहेत ना ते डेव्हलप होतात. लक्षात ठेवा गाईज. ओके. सो धन्यवाद गाईज. थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल. थँक्यू सो मच.